देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आढळला हायपोमेलनिस्टिक डुरक्या घोणस. किर्लोस्कर स्टील नागाव फाटा येथे कंपनी परिसरात एक साप आढळल्याची माहिती सर्पमित्र सरफराज पटेल आणि निखिल लंबू यांना मिळाली. माहिती मिळताच दोन्ही सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत सापाची पाहणी केली. तपासणी अंती तो बिनविषारी डुरक्या घोणस असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचा रंग एरवी सापडणाऱ्या सामान्य डुरक्या घोणसपेक्षा पूर्णपणे वेगळा असून अत्यंत फिकट पांढरट असल्याने हा साप विशेष चर्चेचा विषय ठरला. या अनोख्या रंगवैशिष्ट्यामुळे सर्पमित्रांनी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला. यानंतर वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर साप वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकातील आशुतोष सूर्यवंशी आणि ओंकार काटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापाची पाहणी करून आवश्यक नोंदी घेतल्या. याबाबत माहिती देताना मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांनी सांगितले की या सापामध्ये ल्युसिस्टिक हे दुर्मिळ रंग वैशिष्ट्य दिसून आले आहे. ल्युसिस्टिक ही अशी अनुवंशिक अवस्था आहे ज्याच्यामध्ये सापाच्या शरीरातील मेलानिन या गडद रंगद्रव्याचे प्रमाण सामान्यापेक्षा कमी असते. परिणामी सापाचा रंग फिकट पिवळसर आणि पांढरट दिसू लागतो. तथापि अशा प्राण्यांमध्ये रंगद्रव्य पूर्णपणे नष्ट होत नाही. त्यामुळे डोळे आणि शरीरावरील काही भागांमध्ये मूळ रंगद्रव्याचे अस्तित्व कायम राहते. भोसले यांनी पुढे सांगितले की अशा रंगवैशिष्ट्य असलेले साप निसर्गात अत्यंत दुर्मिळ आढळतात. डुरक्या घोणस हा भारतातील एक पूर्णपणे बिनविषारी साप असून तो प्रामुख्याने उंदीर, सरडे आणि इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करतो. शेती क्षेत्रात उंदराची संख्या नियंत्रित ठेवण्यामध्ये या सापाची महत्त्वाची भूमिका असते. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकातील आशुतोष सूर्यवंशी आणि ओंकार काटकर यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या दुर्मिळ रंगवैशिष्ट्य असलेल्या सापाला सुरक्षितरित्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.